देवा भाऊंनी कुणाचीही कुठल्याही पक्षाची डेड बॉडी केली नाही। कुठल्याही पक्षाची डेड बॉडी करण्याचा अधिकार जनतेला असतो आणि उभाटा गटाच्या पक्षाची डेड बॉडी करण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने केले। ते विधानसभेच्या निवडणुकीत फक्त 20 जागा जिंकून उभाटाची डेड बॉडी झाली आहे। महापालिकेमध्ये एकही महापालिका जिंकता आली नाही, ते करून डेड बॉडी झालात। जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व निवडणुकीमध्ये उभाटा गटाचं अस्तित्व देखील शिल्लक उरलेले नाही। त्यामुळे देवेंद्रजींवर आरोप करण्याच्या ऐवजी स्वतःचं आत्मपरीक्षण करा। महाराष्ट्रातल्या जनतेने तुमच्या कानाखाली मारली आहे आणि मतदान न देऊन तुमचा पक्ष मरणासन्न अवस्थेमध्ये आणून सोडलेला आहे। संजय राऊतांचं नाव ऑलरेडी काँग्रेसच्या ऑपरेशन मध्ये आलेलं आहे। संजय राऊत काँग्रेस पक्षामध्ये जाणार आहे आणि त्याबद्दलचं ऑपरेशन ठरलेलं आहे। संजय राऊतांना राज्यसभेची खासदारकी पुढच्या वेळेला मिळणार नाही, त्यामुळे संजय राऊत राज्यसभेच्या खासदारकीसाठी राहुल गांधी यांच्या संपर्कात आहेत आणि राहुल गांधीकडे संजय राऊत जाणार आहेत। काँग्रेसमध्ये संजय राऊत प्रवेश करणार आहेत। हे पांढऱ्या दगडावरची काळी रेष आहे। त्यामुळे अशा पद्धतीचं हे ऑपरेशन ऑलरेडी ठरलेलं आहे। त्यामुळे संजय राऊत तुमच्या पक्षामध्ये तुमची निष्ठा राहिलेली नाही। तुमची निष्ठा आता राहुल गांधींच्या चरणावर, तुमची निष्ठा सोनिया गांधींच्या चरणावर आणि उरली थुरली थोडीशी निष्ठा आहे ती सिल्वर ओकच्या दारात तुमची निष्ठा ठेवलेली आहे। त्यामुळे तुम्ही निष्ठेच्या गप्पा किंवा मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही हे सांगण्याच्या भानगडीमध्ये पडू नका। तुमचा एक पाय ऑलरेडी काँग्रेसमध्ये जाऊन पोहोचलाय, कुठल्याही क्षणी दुसरा पाय देखील तुमचा काँग्रेसमध्ये जाईल। संजय राऊत तुमच्या पक्षाची डेड बॉडी करण्याचं काम जनतेने केलेलं आहे। तुमचा पक्ष आता अस्तित्वालाच उरलेला नाही आणि पक्षाची पूर्णपणे डेड बॉडी मरणशय्येवर येऊन टिकलेला पक्ष, अशा प्रकारची अवस्था दुसरी तिसरी कोणी नाही केली तर महाराष्ट्रातल्या जनतेने केली। त्यामुळे आपल्या पक्षाचं आधी धुणं धुवा, आपल्या पक्षाची प्रकृती कशी बरी होईल, आपला पक्ष कसा सुधारेल याचा विचार करा। इतर पक्ष ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लोटस हे सांगण्याच्या भानगडीमध्ये पडू नका। ज्या दिवशी ऑपरेशन होईल त्या दिवशी तुम्हाला ते कळणार देखील नाही। तुमच्या नाकाखालून 40 आमदार निघून गेले होते। महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, संजू बाबा राऊत त्या सरकारचे सर्वेसर्वा होते, तरी 40 आमदार गेले, तुम्हाला कळलं नाही। जेव्हा केव्हा ऑपरेशन टायगर होईल तेव्हा ते तुम्हाला कळणार नाही। आणि ऑपरेशन हे डेड बॉडीचं होतं का जिवंत माणसाचं होतं हे सांगायला संजय राऊत डॉक्टर नाहीयेत। ऑपरेशन हे जिवंत माणसाचं होतं, डेड बॉडीचं ऑपरेशन होत नाही। आणि अशा पद्धतीची तुमच्या ज्या पद्धतीची बेताल बालिश वक्तव्य येतात ती बालिश वक्तव्य करू नका। आता तुमच्या पक्षाचीच अवस्था ही मरणासन्नतेकडे जात आहे, कारण तुमच्या पक्षाचे आमदार किती आहेत, तुमच्या पक्षाचे नगरसेवक किती आहेत, जिल्हा परिषदा किती आहे याचा विचार करा आणि मग इतरांना बोलण्याच्या सल्ला देण्याच्या भानगडीमध्ये पडा। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवरून संजू बाबा राऊत भारतीय जनता पार्टीवर टीका करतायत। संजय राऊत तुम्हाला आठवण करून द्यायची आहे, महाराष्ट्राची परंपरा पायदळी तोडवण्याचं पहिल्यांदा काम कोणी केलं असेल तर काँग्रेसने केलं। तुम्हाला आठवत असेल स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या निधनानंतर बीडमध्ये पोटनिवडणूक झाली होती। प्रीतमताई मुंडे त्या पोटनिवडणुकीमध्ये उभ्या होत्या, त्यावेळेला काँग्रेसनं तिथे उमेदवार दिला होता आणि काँग्रेसने ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही। संजय राऊत अशा पद्धतीच्या प्रथा परंपरा पायदळी तोडवण्याचं काम महाराष्ट्राच्या इतिहासात कोणी केलं असेल तर ज्या काँग्रेसच्या वळसणीला जाऊन तुम्ही बसलाय त्या काँग्रेसने केलंय, त्या राहुल गांधी यांनी केलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्राची प्रथा परंपरा याच्याबद्दल फाल बोलण्याच्या भानगडीमध्ये तुम्ही पडू नका। मुंडे साहेबांच्या निधनानंतर बीडची पोटनिवडणूक तुम्ही बिनविरोध होऊ दिली नव्हती, काँग्रेसने बिनविरोध होऊ दिली नव्हती। त्यामुळे विनाकारण भारतीय जनता पार्टीने अशा पद्धतीची परंपरा प्रथा सुरू केली हे सांगण्याच्या भानगडीमध्ये पडू नका। जेव्हा RR पाटील यांचं निधन झालं होतं त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने तिथे उमेदवार दिला नव्हता, परंतु मुंडे साहेबांचं निधन झाल्यानंतर काँग्रेसने ते सौजन्य दाखवलं नव्हतं। काल देखील
काँग्रेसनं 4 वेळेला विनंती केल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेतला। सुरुवातीला वेगवेगळी कारणं सांगितली आणि नंतर पराभवाच्या भीतीपोटी काँग्रेसनं हा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे।